वाटतं का की सगळ्यांची लाईफ भारी चालू आहे, माझीच लाईफ झंड चालू आहे? नाही आहे. कारण प्रॉब्लेम नसणं म्हणजे हॅप्पी असणं नाही, तर प्रॉब्लेम असूनही प्रॉब्लेमवर हसणं म्हणजे हॅप्पी असणार. कारण प्रॉब्लेम तर सगळ्यांच्या लाईफचा पार्ट आहे, पण त्या प्रॉब्लेमला म्हणणं तू काय माझी लाईफ झंड करणार, मी तुझी लाईफ झंड करते असं म्हणलं की संपलं, तुम्ही तिथे जिंकणार. मग सगळं काही तुमच्या हातात आहे. कारण लाईफ परफेक्ट नसू शकते, परंतु आपल्याला आपला माइंडसेट परफेक्ट नक्कीच करता येतो. आनंद हा बाहेर नसतो, आनंद हा आपल्या आतमध्ये असतो, तो आपल्याला शोधायचा असतो, समाधानी राहायचं असतं. मी मित्रांनो सांगू, एक स्माईल आहे ना, ती सगळ्यात मोठी अनमोल गोष्ट आहे. तिची पॉवर करोडाची आहे, जाणीव ठेवा. ते आपल्याला फ्री मिळाली, म्हणून सारखं हसत राहावा. आणि प्रॉब्लेम आल्यावर जास्त टेन्शन न घेऊन त्या प्रॉब्लेमचं अजून मोठं प्रॉब्लेम करू नका. दुःख आणि सुख हे लाईफचा एक पार्ट आहे, ते अनित्य आहेत, ते क्षणभंगूर आहेत, ते लाईफमध्ये येतात जातात. परंतु मला लाईफ जगायची आहे, माझ्या लाईफची मला हिरोईन बनायची आहे, माझ्या लाईफचा मला हिरो बनायचं आहे. आणि एक असं जगायचं आहे की ती लाईफ वाटली पाहिजे. माझी लाईफ बघून सगळ्यांना असं वाटलं पाहिजे की हां बाबा अशी लाईफ जगायची, अशी लाईफ जगा. आणि बघा, तुमची लाईफ तुम्हाला एक भारी वाटू शकते. नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुमची लाईफ कशी चालू आहे आणि तुम्ही लाईफमध्ये हॅप्पी आहात का.